हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू। तर मी आज तुम्हाला चाफ्याच्या फुलांचा हार कसा बनवायचा ते दाखवणार आहे। तर मी ह्याच्या अगोदर चाफ्याच्या फुलाचा जो हार बनवला होता त्याचा शॉर्ट व्हिडिओ अपलोड केलेला आहे, हा लॉंग व्हिडिओ अपलोड केलेला आहे। ह्याच्यामध्ये मी तुम्हाला चाफ्याचा हार कसा ओवायचा हेही दाखवलेलं आहे, तर व्हिडिओ कंटिन्यू करा। इथे बघा, मी जे काही येलो कलरचे पाईप क्लिनर्स आहेत ते घेतलेले आहेत, त्याला मिडलमधून कट करून घेतलेलं आहे। म्हणजे 30 सेंटीमीटरचा पाईप क्लिनर आहे, त्याला मिडलमधून कट करून 15 सेंटीमीटरचा असा कट करून घेतलेला आहे मी। आणि अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं जे काही आपल्याला पाकळ्या आहेत चाफ्याच्या फुलाच्या त्या बनवलेल्या आहेत। तर इथे बघा, हे स्लो मोशनमध्ये दाखवलेलं आहे। नेक्स्ट जी फुलाची पाकळी बनवली आहे ती मी फास्ट मोशनमध्ये दाखवलेली आहे। तर इथे बघू शकता अशा पद्धतीनं पाकळ्या बनवून घेतलेल्या आहेत। त्यानंतर जे काही फ्लोरल टेप आहे तो वापरलेला आहे मी ह्याच्यासाठी। तर इथे बघू शकता पाकळ्या अशा पद्धतीनं चिटकून घ्यायच्या आहेत, जेणेकरून आपल्याला जे चाफ्याचं फूल आहे त्याचा आकार जसा असतो त्या प्रकारे आपल्याला जे त्या पेटल्स आहेत ते आतल्या साईडला जरा दुमडून घ्यायच्या आहेत, म्हणजे कर्व शेप करायचा आहे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं। आणि त्याच पद्धतीने आपल्याला चिटकून पण घ्यायच्या आहेत। तर इथे बघा, जो काही फ्लोरल टेप आहे तो मी अशा पद्धतीने चिटकून घेतलेला आहे। त्यानंतर आता इथं आपल्याला हार ओवायचा आहे, त्याची प्रोसिजर आहे। जो काही हार आहे, जो दोरा घेतलेला आहे तो मिडलमधून अशा प्रकारे सेम पोर्शनमध्ये केलेला आहे। त्यानंतर मी इथे लटकन अडकून घेतलेले आहेत। हे जे लटकन आहेत त्याला मी खाली जे काही आपली कळी असते ती अटॅच करून घेतलेली आहे। आणि त्यानंतर जे काही मणी आहेत ते ओले आहेत। तर इथे बघू शकता, जर कोणाला कळी कशी बनवायची हे पाहायचं असेल तर माझ्या याच्या अगोदरच्या व्हिडिओमध्ये मी कळी कशी बनवायची तेही दाखवलेलं आहे। आता आपण ॲक्च्युअल जो हार आहे तो अशा पद्धतीनं ओवून घ्यायचा आहे। हा जो हार आहे तो पूर्ण असा दिसतो, मी तुम्हाला ओवून दाखवलेला आहे कशा पद्धतीनं ओवायचा ते। तर हा आहे फायनल रिझल्ट हाराचा। तर हार कसा वाटला कमेंट करून नक्की सांगा। नेक्स्ट व्हिडिओ कोणता बघायचा आहे तोही कमेंट करून सांगा। व्हिडिओ बघितल्याबद्दल खूप खूप आभार।